नमस्कार. जर तुम्हाला समजत नसेल आज काय बनवावं तर हे तवा बेसन नक्की बनवा. सगळे तुमची तारीफच करत राहतील आणि त्यासोबत गरमागरम भाकर. चला तर मग आपण तवा बेसन बनवूया. सगळ्यात आधी तव्यावर तेल घालून त्यात मोहरी आणि जिरं घालून त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा व्यवस्थित तेलात परतवून घ्यायचा. मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, जिरं आणि मीठ घालून मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आणि ते कांद्यामध्ये टाकून त्यात हळद आणि धने पावडर टाकून व्यवस्थित आपल्याला एकत्र करायचं आहे. त्यासोबत बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा टाकून व्यवस्थित तेलात परतवून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये पाणी सोडून पाणी उकळायला लागलं की बेसन पीठ हे आपल्याला टाकायचं आहे व एका हाताने हलवत राहायचं आहे. त्यानंतर वरून कोथिंबीर घालून 5 मिनिट झाकण ठेवून शिजवून घ्यायचं. 5 मिनिटांनंतर झाकण काढून त्यावर तेल, लाल चटणी आणि लसूणचा तडका द्यायचा आणि खायला घ्यायचं. अप्रतिम लागतं.